आमच्या गल्फवाल्याचं आणि या भारत देशामध्ये काम करणाऱ्याचं काय माहिती आहे का, पाऊस आला गाडीत बसून बोलू आपण. आता निघाला पाहिजे इकडून. माझं एकट्याचं पोट भरायचं असतं ना, माझं पोट महाराष्ट्रात भरलं असतं, आपल्या देशात पोट भरलं असतं. कामाची कमी नाही आपल्या महाराष्ट्रात, भरपूर काम आहेत आपल्याकडं. आम्ही आपली मुंबई सोडून मी इकडं दुसऱ्या देशात कामाला आहे. तर आमचं जीवन कसं असतं माहिती आहे का, परिवारामध्ये पण समजून घेत नाहीये. त्यांचं छोट्या छोट्या कारणामुळं आमच्यासोबत भांडणं असतात, आमच्यासोबत किरकिर करतात. तर त्यांना इकडं माहीत नसतं की म्हणजे आम्ही इकडे काय काम करतो, इकडं किती संघर्ष करतो, आम्ही किती काम करतो. आम्ही ते कशी, ते तुम्हाला माहीतच आहे ना. आता दुबईमध्ये परिस्थिती कशी होती, परंतु त्या परिस्थितीमध्ये पण आम्ही इथे सगळेजण कामाला आहोत. आम्हाला पण भीती वाटते ना, जसे लोक हा देश सोडून गेले, आम्ही कामगार असल्यामुळे आम्ही हा देश सोडला नाही, आम्ही या देशामध्येच कामाला. तर भीती आम्हाला पण वाटते ना, आम्हाला पण आमच्या जीवनाची भीती वाटते. एवढ्या परेशानीमध्ये इथे काम करतो, एवढं वातावरण खराब असल्यामुळं काम करतो. आता बघा एवढा पाऊस चालू आहे इकडे पाठीमागे, आणि हा जो रस्ता ना, हा रस्ता सगळे डोंगर वगैरे आहेत, सगळे भरपूर भीती आहे, दगडं वगैरे पडतात. आणि गाड्या इकडले जे लोक असतात ना, स्थानिक, ते लोक काय करतात, पावसामध्ये ना त्यांना वेगळंच आहे. ते पावसामध्ये ना ते मोठ्या मोठ्या गाड्या घेऊन येतात आणि एवढ्या स्पीडनं चालवतात, इंडिकेटर वगैरे काही देत नाही, हेडलाईट चालू करत नाही. आणि मी चालवतोय इकडं, गाडी चालवतोय. तर आम्हाला पण म्हणजे समजून घ्यायला पाहिजे काही गोष्टी. छोट्या छोट्या कारणामुळे भांडणं करतात आमच्यासोबत, छोट्या छोट्या कारणामुळे परिवारामध्ये वाद असतो. आम्ही इथे किती कष्ट करून इथे पैसे वाचवतो, इथे काय काय सुरू आहे सगळ्यांनाच माहिती आहे. आता इकडे बघा, इकडे वातावरण खराब आहे, इकडे पाऊस आहे, तरी पण पावसात आमचं काम सुरू आहे. तर आम्ही जे करतो तो आम्ही आमच्या परिवारासाठीच करतो ना. तर परिवार पण काही गोष्टी असतात ना, परिवार पण समजून घेत नाहीये, त्यांचं वेगळंच असतं. जसं की भरपूर समजा परिवारामध्ये पण वाद असतो, सगळ्याच परिवाराचं नाही, काही परिवाराचं. आई बोलणार बायको अशी बोलली, बायको बोलणार तुमची आई अशी बोलली, भरपूर काही परिवारामध्ये वाद असतो. तर तुम्हाला कळतच असेल परिवारामध्ये कसं असतं. तर परिवाराचा वादामुळं ना इकडे आम्हाला भरपूर मानसिक तणाव होतं. भरपूर आम्हाला असं वाटतं कधी कधी की आम्ही कशाला झक मारली, दुबईला आलो, आम्ही काय, आमचं काय पोट भरत नव्हतं का, आम्ही तुमच्यासाठीच दुबईला आहोत ना, तुमच्यासाठीच इथे आम्ही काम करतोय, दिवस रात एक करून आम्ही मेहनत करतोय, काम करतोय. एवढं पाऊस असो किंवा वरनं काही फटाके फुटू द्या, काही होऊ द्या, तरी पण आम्ही इथे आहेत ना कामाला. तर आम्हाला असं वाटतं की यार आता एवढा दिवस गेले, थोडा दिवस राहायचं इथे, काही करू भारतामध्ये जाऊन, किंवा काही स्वप्न असतात, काही ते स्वप्न पूर्ण करू आणि मग जाऊ आपल्या देशात. आणि असं परिवाराचा काही वाद ऐकायला येतो, कधी काय असं येतं ना ऐकायला, काही घरनं काही फोन केला किंवा घरचे भांडणं असले, असं ना थकल्यासारखं वाटतं. म्हणजे असं वाटतं की पोट तर आपलं महाराष्ट्रात पण भरलं असतं. आता माझे मित्र ते थोडी ना उपाशी मरत असतील, खातच असतील ना, जरी 2 टाइम नाही 1 टाइम तरी जेवत असतील ना. ते कधी असं वाटतं की जाऊ द्या, काय करायचं तर आपल्याला आता, काही कमाई करून काही मड्यावर बांधून नाहीच आहे का. असं आम्हाला वाटतं की जे काही राहील तो परिवारासाठीच होईल, परिवारासाठीच काही 2 पैसे उरतील, त्यांना कोणाला मागायची गरज नाही पडली पाहिजे, कोणाच्या दारात जायची गरज नाही पडली पाहिजे. त्याच्यामुळे आम्ही हे सगळं ऐकून काम करतो. परत इकडे आम्ही कसं काम करतो, काय काय असतं, भरपूर आहे हो काही व्हिडिओमध्ये सांगण्यासारखं. परंतु काय असतं, काही गोष्टी असतात त्या सांगता येत नाहीये. घरची परिस्थिती आपण बदलण्यासाठी इथं आलो. नंतर सगळं काही बरं चाललंय आता, आणि सगळं बरं झाल्यानंतर काही घरचे असे काही भांडणं ऐकायला जातात, तर त्याच्यात आपण मदत पण पडतात नाही, आपल्याला बोलता पण येत नाही. आईला पण आपण भांडू शकत नाही, बायकोला पण भांडू शकत नाही. नाहीतर असं असतं, मग काय आईला बोललो तर मग म्हणजे बायकोचं ऐकतो, बायकोला बोललो तर आईचं ऐकतो. तर याच्यामध्ये माणसाचं जीवन, याच्यामध्ये माणूस चांगलाच फसला जातो. तरपर्यंत जीवन ते तोपर्यंत काम चालतच राहील. तर भरपूर व्हिडिओमध्ये माहिती सांगत असतो मी दुबईबद्दलची. तर हा व्हिडिओ थोडा इमोशनल होता, थोडा परिवाराचा जर तुम्हाला सांगायचं होतं. जर तुम्हाला माझा आजचा जर व्हिडिओ आवडला ना, व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. काही प्रश्न असेल तर कमेंटमध्ये मला कळवा. तर परत भेटू नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, हर हर महादेव, जय शिवराय, जय शंभूराजे, जय भीम.